हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर इंद्र जो आहे तो आबांची काळजी घेत असतो आणि त्यावेळी इंद्र आणि आबा दोघेही जण छानपैकी गप्पा मारत असतात. आणि त्याच नंतर आबा इंद्राला विचारू लागतात की इंद्रा, मला सांग ना, त्या दिवशी राणीने तुला सरप्राईज देण्यासाठी बोलावलं होतं, मग तिथे राणीने तुला काय म्हटलं? तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की पण आबा, मला कळत नाही की तुम्ही कोणत्या दिवसाचं बोलता. तर आता आबा बोलतात की हे बघ इंद्रा, तू नाटक करू नको हां, मला सगळं माहीत आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तर त्यानंतर इंद्रा आबाला सांगू लागतो की आबा, मला राणीने खरं तर सरप्राईज देण्यासाठीच बोलावलं होतं. राणीच्या मनात आतापर्यंत माझ्याबद्दल प्रेम होतं आबा, आणि मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि राणीने तेच प्रेम माझ्याशी व्यक्त केलं आबा. तर आता इथे आबा विचारतात की कशा प्रकारे केलं रे, तिने काय तयारी केली होती? तर त्यावेळी इंद्रा आबांना सांगू लागतो की राणीने छान मस्त कोर्ट उभारलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का, तिने मला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं होतं आणि तिथे तिथला हिरो शाहरुख खान होता आणि तोही जज होता. तर ते पाहून मला खूप छान वाटलं आबा. खूप अनोख्या पद्धतीने राणीने मला तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. आणि त्यानंतर आता इथे इंद्रा जो आहे तो राणीकडे पाहतो. इंद्राला कळते की राणी दरवाजाच्या बाहेर उभी आहे आणि त्यानंतर इंद्रा त्याचा बोलण्याचा टोनच बदलतो. आबा बोलतात की खरंच राणीने तिच्या मनातलं खूप छान प्रकारे सांगितलं रे इंद्रा. तर त्यावेळी इंद्राने आता ठरवलेलं आहे की राणी बाहेर उभी आहे, राणी ऐकत आहे. तर आता मी असं काहीतरी बोलणार आहे जेणेकरून तिने स्वतः तोंडाने सांगितलं पाहिजे की तिने कशा प्रकारे इंद्राला प्रपोज केलं. त्यानंतर आता इंद्रा जो आहे तो आबांना काहीही सांगू लागतो, खोटं नाटं सांगू लागतो. बोलतो की आधी तिने मला प्रपोज केलं आणि तिला अशी अपेक्षा होती की मी तिला उत्तर द्यावं. पण ऐका ना, मी ज्यावेळी तिला बोललो की माझंही तुझ्यावर प्रेम आहे, तर खूप काही काही बोलू लागली ती मला. बोलते की नाही, मी तुम्हाला प्रपोजच केलं नाही, मी तुम्हाला माझ्या मनातलं काही सांगितलंच नाही, असं काहीही इंद्रा आबांना सांगायला लागतो. आणि मात्र इथे राणीला कळतंय की इंद्रा खोटं बोलतंय. तर लगेचच राणी बोलतं की सर असे खोटं का बोलत आहेत आबांशी, मला कळत नाही. तर आता इथे राणीला राहावलं नाही आणि राणी पुढे येऊन लगेचच इंद्राशी बोलू लागते की सर, तुम्ही असं खोटं का सांगतायत आबांना? हे पहा, मी असं काहीही केलं नाही आहे. तर आता इथे इंद्राला माहीत असतं की राणी आता फ्लोमध्ये सगळं आबांना सांगून टाकणार आहे आणि इंद्राला तिच्या तोंडूनच आबांना सगळं काही सांगायचं असतं. तर त्याच नंतर राणी जी आहे ती आल्याला बोलते की सर, तुम्ही आम्हाला खोटं का सांगताय? हे पहा, मी असं काहीही केलं नाही, उलट मीच तुम्हाला प्रपोज केलं आणि तुम्ही मला होकार दिला होता, मग असं खोटं का बोलताय तुम्ही? हे पहा, मी तुम्हाला आय लव्ह यू म्हटले होते ना, का असं तुम्ही बोलताय? तर आता इथे राणीने सगळं काही सांगून टाकलेलं आहे प्रेक्षकांनो. हा जो काही भाग आहे ना, तो खरंच खूप पाहण्यासारखा आहे. तर मित्रांनो, राणी इथे एकदम खडसावून इंद्राला म्हणत असते की सर, प्लीज असं खोटं काहीही सांगू नका आबांना. मी कशा प्रकारे तुम्हाला प्रपोज केलं, मी तुम्हाला कशी आय लव्ह यू म्हटली, हे सांगा ना तुम्ही. तर आबा हे सगळं ऐकून हसत असतात आणि त्यानंतर इथे राणीच्या लक्षात येतं की ती काय बोलत आहे. तर लगेचच राणी अवाक होते, ती खूप लाजते आणि त्यानंतर ती तोंडावरती हात ठेवून स्वतः हसू लागते. इकडे आबा आणि इंद्रा दोघेही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात. इंद्राचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आणि आबांना हे पाहून खूप छान वाटलं आहे. ते दोघं किती छान एकमेकांशी बोलतात हे पाहूनच आबांना खूप छान वाटतं. तर त्यानंतर आता इथे आबा राणीकडे पाहून म्हणतात की राणी, बरंच झालं, तुझ्या मनातलं तू सगळं काही सांगून टाकलं. तर त्यानंतर इकडे विक्रांत नाश्त्यासाठी आलेला असतो. तर विक्रांत बोलतो की आवर ना उर्मिला, चल पटकन. उर्मिला म्हणते की हो हो, आज ना खूप तामझाम बनवलं आहे. तर आता विक्रांत बोलतो की हे सगळं कशासाठी? तर उर्मिला बोलते की आबा आता बरे झाले आहेत, मग काही नको का छान छान करायला त्यांच्या आनंदासाठी? तर आता इथे हा विक्रांत बोलतो की ओ रिअली उर्मिला, खरंच तू यासाठी हे सगळं बनवलं? तर त्यानंतर उर्मिला म्हणते की अरे विक्रांत, तू काय बोलतोयस हे बघ, माझ्या डोक्यात ना वेगळाच प्लॅन आहे. तुला माहिती आहे का, त्या मालतीने राणीला मारण्यासाठी, तिचा हात कापण्यासाठी गुंडांना पाठवलं आहे आणि तिकडे गेल्यानंतर तिला एकदा की हात कापला, तिला पेपरही लिहिता येणार नाही. तर आता विक्रांत बोलतो की अरे हां,
आणि हे सगळं त्या मालतीने केलं आहे. तर आता इथे उर्मिला बोलते की हो, हे सगळं त्या मालतीने केलं आहे. आणि आता विक्रांत बोलतो की म्हणजे एकदा की त्या राणीचा हात तुटला तर त्याचा जास्त त्रास इंद्राला होणार आणि त्याच नंतर हे सगळं कोणी केले हे सुद्धा बाहेर येणार, असं म्हणून आता इथे हे विक्रांत आणि उर्मिला दोघेही हसू लागतात. इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण बोलत असतात आणि त्याच नंतर आता इथे राणी बोलते की सर तुम्ही का असं वागतायत. तर त्यानंतर इथे आबा इंद्राला आणि राणीला दोघांनाही चिडवत असतात. त्यानंतर राणी बोलते की आबा तुम्ही कोणाच्या टीममध्ये आहात. तर आता आबा बोलू लागतात की मी ना राणीच्याच टीममध्ये आहे. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की आबा तुम्ही पण ना आतापर्यंत तुम्ही माझ्या साईडने बोलायचं आणि आता राणीच्या टीममध्ये आहात. तर त्यानंतर राणी बोलते की हो आबा नेहमीच माझ्या टीममध्ये असणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे ना ते करून घ्या. तर त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की ठीक आहे तुम्ही दोघेजण राहा एका टीममध्ये, मी माझ्या टीममध्ये आईला घेतो. तर आता इंद्रा आणि राणी असं सगळं छानपैकी बोलत असतात. इकडे मालतीचं विचार करून करून डोकं फुटायची बारी आली आहे. तिचं डोकं प्रचंड दुखत असतं तरी देखील आता ती म्हणत असते की घरात ना एक साधी टॅबलेट सुद्धा नाहीये, माझं डोकं खूप दुखते, आता काय करू मी, खूप फणफणतंय, असं म्हणत ती स्वतःच्याच हाताने तिचं डोकं चेपत असते. तर त्याचनंतर आता इथे मालती सारखा त्या राणीचा विचार करत असते, कारण तिने गुंडांना सांगितलं आहे की उद्या सकाळी राणीला पेपरला जाताना गुंडांनी घेरायचं आणि तिच्या हाताचं काम करायचं. तर त्यानंतर इकडे राणी पाहते की मालती मॅडम डोकं धरून बसल्या आहेत. तर त्यानंतर ती म्हणते की मालती मॅडम काय झाले, तुम्ही असं डोकं धरून का बसलाय, तुमचं डोकं दुखतंय का. तर त्यानंतर आता इथे मालती म्हणते की तुला कळतंय ना डोकं दुखतंय, मग जा ना गं बाई तू तुझं काम कर ना. तर आता इथे मालती राणीला म्हणत असते आणि राणी बोलते की नाही मॅडम तुमचं असं डोकं दुखतंय आणि मी आतमध्ये जाऊ, नाही एक काम करते ना मी तुमचं डोकं चेपून देते. तर त्यानंतर मला ती नको म्हणत असते, पण राणी जी आहे ती ऐकायला तयार नाही. राणी म्हणते की नाही मी ना तुमचं डोकं चेपून दिल्याशिवाय राहणार नाही, बघा तुम्हाला कसा आराम मिळेल. तर आता इथे मला ती तिच्यासमोर हात जोडत असते की नको गं बाई तू तुझं काम कर, मला नको आहे तुझी मदत. तरी देखील राणी तिचं ऐकत नाही आणि लगेचच मला तिनं म्हणते की तुम्ही ना आधी हात काढा बरं आणि एकदा माझ्या हाताची जादू पहा, असं म्हणत राणी तिच्या हाताने मालतीला डोकं चेपून देत असते. आणि ज्यावेळी मालती तिथे बसली असते डोकं चेपताना त्यावेळी तिला खूप बरं वाटतं की राणीच्या हातात खरंच जादू आहे, ही मुलगी खरंच किती मनापासून करते ना, खरंच नक्की ही मनापासून करते की हिचा दिखावा असेल, मला तर काही कळत नाही. आणि मी हिच्यासोबत एवढं वाईट वागणार आहे त्याचा मला पश्चाताप तर होणार नाही ना, खरंच ही जर मनाने चांगली असेल तर, आणि मीच जर हिला ओळखताना चुकले असेल तर आता मला ती या गोष्टीचा खोल विचार करते. एकीकडे ती स्वतःच्या मनाला विचारते की खरंच ही राणी चांगली मुलगी आहे का. तर त्यानंतर दुसरीकडे तिचं एक दुसरं मन देखील सांगतं की नाही ही मुलगी फक्त लोकांना जाळ्यात अडकवते, जसं की माझ्या इंद्राला आणि यांना, आणि तसंच आता मलाही जाळ्यात अडकवायला झाली आहे माझ्याशी गोड बोलून, असं तर नाही ना. तर त्यानंतर ती पुन्हा म्हणते की नाही आत्तापर्यंत हिने सगळी चांगली कामं केली आहेत, अशी एकही गोष्ट नाही की तिने ते केलं नाही आहे, पण सगळ्यांसाठी सगळं करते, मग ही वाईट कशी ठरली. तर मला ती राणीबद्दल खूप विचार करते आणि त्यानंतर तिला या गोष्टीचा विचार येतो की खरंच मी तिच्याशी जे वागणार आहे ते खूप चुकीचं तर नसणार ना. तर हे सगळं विचार करत असताना आता ती म्हणते की राणी बस गं, मला नको आहे आता, नको चेपू माझं डोकं. तर आता राणी बोलते की ठीक आहे. तर राणी तिचं डोकं चेपून झाल्यानंतर तिचं स्वतःचं आवरायला घेते आणि मला ती त्याच गोष्टीचा विचार करत बसते. त्यानंतर इकडे राणीचं सगळं आवरून झाल्यानंतर ती तिच्या अभ्यासाला लागते. अभ्यास करत असतानाच राणीला इंद्राचा विचार मनात येतो आणि त्यावेळी ती म्हणते की इंद्रा सरांनी माझ्यासाठी किती काय नाही केलं ते, आणि आता उद्या माझा शेवटचा पेपर आहे, एकदा की पेपर झाला की माझं स्वप्न नक्की पूर्ण होणार आणि तेही फक्त सरांमुळेच. तर आता राणीला इंद्राची खूप आठवण येत असते. राणी ठरवते की आत्ता तिने हॉस्पिटलला गेलं पाहिजे, एकदा की सरांना बोलली की तिला बरं वाटेल. तर आता राणी ठरवते की तिने गेलंच पाहिजे. तर राणी लगेचच पुस्तक वगैरे तिथेच ठेवून ती हॉस्पिटलला जाण्यासाठी निघते. तर त्याचनंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो एकटा बसलेला असतो आणि आबांना इथे झोप लागलेली असते. इंद्राच्याही मनात तेच सुरू असतं की कशाप्रकारे त्याच्याकडून ते पैसे गुंडांनी हिसकावले आणि त्याच्यासमोरच ते जाळून टाकले, नक्की हे कोणी केलं असेल याचाच आता त्याला शोध लावायचा असतो. आणि त्यानंतर आता इथे त्याने तेच पैसे कमवण्यासाठी किती मोठी रिस्क घेतली होती हे देखील त्याला वाटू लागतं. तर त्यानंतर राणीने कशाप्रकारे येऊन त्याला वाचवलं, जर राणी तिथे आली नसती तर आज खरंच इंद्रा जिवंत
श्रीमंत नसता हे त्याला जाणवू लागतं. तर त्यानंतर राणीने दरवेळी त्याला सगळ्या संकटातून वाचवलं आहे आणि आता त्याला पश्चाताप होत असतो. तो बोलतो की आय एम सॉरी राणी, खरंच माझं चुकलं, मी तुझा विचार केला नाही, असं तो म्हणत असतो. आणि त्यालाही राणीला भेटण्याची इच्छा झालेली असते. तर इकडे तो राणीचा विचार करत असतानाच राणी तिथे हजर होते आणि इंद्रा राणीला विचारतो की अरे तू इथे काय करतेस या टायमिंगला, तू मला सांगायचं होतंस, मी आलो असतो ना घरी. तर त्यानंतर राणी बोलते की नाही सर, खरं तर मलाच तुम्हाला भेटायची इच्छा झाली होती, त्यामुळेच मी आले तिकडे. तर त्यानंतर इथे राणी बोलते की खरंच सर, मला तुम्हाला भेटायची इच्छा झाली होती. इंद्रा बोलतो की हो रिअली. तर आता राणी बोलते की हो. त्यानंतर इंद्रा बोलतो की बोल, काय बोलायचं होतं तुला असं जे की इथपर्यंत आलीस. तर राणी बोलते की सर, माझ्या ना मनात खूप काही आहे, तर मला तेच सांगायचं होतं. सर, तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं आणि मला असं वाटत होतं की मी कधी लॉयर होणारच नाही. मी नेहमी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, पण नेहमी कुठलं ना कुठलं संकट येत राहिलं आणि माझा लॉयर होण्याचं स्वप्न मागं राहत गेलं. पण आता तसं होणार नाही सर. आत्ता तुम्ही आत्तापर्यंत माझी साथ दिली आणि मला असं वाटतं की इथून पुढेही तुम्ही माझी साथ द्याल. तर आता इंद्रा बोलतो की हे काय बोलतेस राणी, मी नेहमी तुझ्यासोबत असेल. तू एक काम कर, तू आता खूप उशीर झाला आहे, तू घरी जा, अभ्यास कर आणि उद्या तुझा पेपर आहे, तर त्यामुळे उद्या तू पेपरला जा. तर राणी बोलते की हो सर आणि थँक्यू बोलून राणी तिथून निघून जाते. तर आता इथे इंद्रा राणी गेल्यानंतर बोलतो की ही मुलगी पण ना वेडीच आहे आणि म्हणूनच मी तिच्या प्रेमात पडलो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी राणी जी आहे ती तिच्या पेपरला जाण्यासाठी आवरत असते. राणी रेडी होऊन तयार होत असते तर मालती तिच्याकडे पाहत असते. मालतीच्या मनात आता खूप भीती निर्माण झालेली असते. मालती हे चुकीचं काम करत आहे हे तिला जाणवत असतं, पण एकीकडे तिला राणीचा राग येत असतो. त्या रागापायी ती आता तिच्या जीवाशी खेळणार आहे, तिच्या हाताशी खेळणार आहे. आता इथे मालती जी आहे ती म्हणते की खरंच मी खूप चुकीचं वागत आहे का हिच्याशी, नाही मला हिला सांगायला हवं, हिला थांबवायला हवं. ही पेपरला गेली तर तिकडेच तिला त्रास होईल, तिचा हात तुटेल, असं तिच्या मनात एक भीती असते. राणी बोलते की मालती मॅडम, मी निघते आता पेपरला, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण मालती तिच्या विचारातच असते. तोपर्यंत राणी जी आहे ती खाली वागतेही आणि मालतीच्या पायाही पडते. पण आज मालती ना मागं झालेली आहे ना तिला आशीर्वाद दिलेला आहे, कारण ती तिच्या विचारांमध्येच असते. तर आता राणी बोलते की ठीक आहे मी येते, असं म्हणत राणी आता तिथून घराबाहेर पडलेली आहे. राणी प्रचंड खुश असते कारण तिचा आज शेवटचा पेपर असतो आणि एकदा की तो पेपर झाला की तिला लॉयर होण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही, कारण तिने खूप अभ्यास केलेला असतो. इकडे मालती म्हणते की नाही, हिला थांबवलं पाहिजे, ही गेली असेल का बाहेर. तर आता इथे मालती तिला आवाज देण्यासाठी बाहेर येते आणि बाहेर येऊन पाहते तर राणी पुढे गेलेली असते. मालती आवाज देणार तेवढ्या तिथे तिच्या पाठीमागे उर्मिला हजर होते आणि त्यानंतर मालतीला खूप भीती वाटत असते की जर सगळं काही झालं तर हे सगळं माझ्याच अंगाशी येईल. तर उर्मिला बोलते की गेली एकदाची, आता मज्जा येईल हिची, आता पुढे काय होणार हिच्या वाटेत ते तिला नंतर कळेल. तर आता इथे उर्मिला खुश झालेली असते, पण मालतीची वाट लागलेली असते. मालतीचा इथे भीतीने थरकाप सुटलेला असतो. तर त्यानंतर राणी पुढे चालत येत असते आणि वाटेत येत असताना समोरच तिला गाडीवरती एक माणूस दिसतो, जो की गुंडासारखा असतो आणि तो फोनवरती म्हणत असतो की जो कोणी असेल ना आपण त्याला सोडत नसतो. तर त्यानंतर राणी जरा दचकल्यासारखी तिथून येत असते. हळूहळू पावलं टाकून त्या माणसाजवळून जात असते. तेवढ्यातच त्या माणसाला कळतं तीच मुलगी आहे जिला आपल्याला त्रास द्यायचा आहे. तर राणी येताच तो पुढे येतो आणि राणीचा रस्ता अडवतो. तर राणीला कळत नाही की हा माणूस त्याच्यासमोर सारखा येऊन का थांबतोय. राणी दुसऱ्या रोडने जाणार तर तेवढ्यातच तिचा रस्ता 3 माणसांनी अडवला. त्यानंतर राणी बोलते की तुम्ही लोक कोण आहात. तर त्यावेळी राणी घाबरते. राणी बोलते की तुम्ही माझा रस्ता का अडवला आहात, माझ्या वाटेत का आलात तुम्ही. तर त्यावेळी सगळेजण राणीला हसू लागतात. तर त्यावेळी राणी बोलते की माझी वाट सोडा, मला जाऊ द्यात, नाही तर. तर आता इथे ते गुंड हसू लागतात राणीवरती आणि ते बोलतात की आम्ही इथे रस्ता अडवायला थांबलो आहे, तुला जाऊ द्यायला नाही. तर आता राणीला वाटतं की हे कोण असतील नेमकं आणि माझ्याशी असं वाईट का वागतायत. तर राणीने तिथून पळण्याचा प्रयत्न केला आहे आणि एवढे सगळे पाहून राणी तरीही त्यांना म्हणते की हे पहा, तुम्ही जर मला जाऊ दिलं नाहीत ना तर बघा मग. तर आता राणी पुढे काही बोलणार तर आता इकडे सगळे तिला हसण्यावारी घेत असतात. तर त्याच नंतर आता पुढील भागात इकडे राणी पुढे पळत असते. त्या सगळ्यांच्या तावडीतून सुटून ती पुढे पळत असते आणि ते गुंड तिचा पाठलाग करत असतात आणि पुन्हा सगळेजण राणीला एका जागेवरती घेरतात. तर त्यावेळी मात्र राणीच्या हातावर वार करत असतात.
तर त्यानंतर आता इथे त्यांना सूचना देऊन ठेवलेलीच असते की तिचा लिहायचा हात जो आहे त्याला इजा करायची आहे, तो हात कापायचा आहे. तर आता इथे राणीच्या हातावरती वार केले आहे. राणीचा हात रक्तबंबाळ झालेला आहे. राणी मोठ्याने ओरडत असते, पण तिच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. तरीसुद्धा ती तसाच हात घेऊन आता इथे कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तर राणीने इथे त्या हाताला ओढणी गुंडाळलेली आहे आणि ती कॉलेजपर्यंत तशीच आलेली आहे. तर आल्यानंतर ती तिथे त्या वॉचमन काकाला देखील म्हणत असते की काका, मला ना एक रायटरची गरज आहे, प्लीज माझा रायटर कुणी बनेल का. ती सगळ्यांशी विचारपूस करत असते. राणी अक्षरशः रडत असते, कारण पेपरची वेळ झालेली असते आणि तिच्याकडे रायटरही नसतो आणि ती त्या हाताने पेपर देखील लिहू शकत नसते. आता तिच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. तर मित्रांनो, पुढील भागात काय होणार आहे ते नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.